काल आमच्या गावात बैलजोड्या खूप सुंदर प्रकारे अशा रंगून आलेल्या होत्या रंगीबिरंगी कलराने. चला तर मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. जय भीम मित्रांनो, मी जयश्री. तर काल मी रेडी झाल्यानंतर मला काल 2 पार्सल रिसीव्ह झाले. एक होतं K8चं मायक्रोफोन आणि एक सीरीज ऑर्डर केली होती. तर दोन्हीही मी ट्राय करून बघितलं तर ते काही खराब निघालं, कारण ऑनच नव्हतं होत. मिशो कधी-कधी खूप चांगले प्रोडक्ट पाठवतात आणि कधी-कधी असे पाठवतात की म्हणजे विचारच नाही करू शकत. तर त्यानंतर किटीच्या पप्पाचं काही तिथे सुरू होतं, मधामधात येणं वगैरे. त्यानंतर मी काल बनवली होती खापरी वड्याची भाजी. तर खापरी वड्याची भाजी मी कशी बनवली तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहे. तर मी आधी वड्याची डाळ वाटून घेतली. त्यामध्ये कांदा, लसणाची पेस्ट, तिखट, मीठ, मोहरी, जिरा असं टाकून घेतलं. टाकून घेतल्यानंतर त्याला हातावर असं 2-2 गोले करून घेतले. गोले केले आणि ते ताव्यावर टाकले. त्याला एका साईडने छान असं पकू दिलं आणि तेल टाकून त्याला परतवून घेतलं. ते पकल्यानंतर त्याचे मी 2 तुकडे केले. तुम्ही सैग्या वड्याची पण करू शकता, पण मी 2 तुकड्यामध्येच बनवते. त्यानंतर त्याला भाजी वगैरे करून घेतली. भाजी करून घेतली. त्याच्यात कांदा, मोहरी, जिरा आणि जे काही आपण लसूण अद्रकाचं आणि खड्या मसाल्याचं काही जे पेस्ट वगैरे करतो तशा प्रकारे मी भाजी बनवली. भाजी बनवल्यानंतर आता तुम्ही बघा, आमच्या गावातला बैलजोडा असा भरतो. खूप गर्दी होती आणि खूप असं सुंदर प्रकारे बैलजोड्या अशा रंगून आल्या होत्या वेगवेगळ्या कलरमध्ये खूप. आणि एक तर बैलजोडी अशी आली होती, तुम्ही बघा किती सुंदर तिला डेकोरेटिव्ह केले. पोळा सुटल्यानंतर एक कापूर आणि नंदीबैल आणले होते. मी त्याची छान पूजा वगैरे करून घेतली. मस्त पायावर पाणी वगैरे टाकून घेतलं. तर असा